तुमच्यावर आपलं कीर्तन आहे बरं का सगळे. तुम्ही मला ढिलं सोडू नका असं आपल्या महाराजाच कीर्तन आहे. दुसरा वर्ग पाहिला आपण की त्याच्या ठिकाणी अवगुण असतो पण एखादा गुण असतो. आता तिसरा वर्ग आहे बाबा. ज्ञानोबराने अतिशय सुंदर सांगितलंय. नाना उसाची कणसे का नपुसक मानसे वनला गेले जैसे साबरीचे. त्या ठिकाणी शिंगणे बाबा तुम्ही दोन्ही शिंगणे जवळ सगळे शिंगणेच आता ऐका तुम्ही चारी शिंगणे. त्या ठिकाणी शेतामध्ये उसाला त्या ठिकाणी कणस येतात. काय कामाचं ऊसाच्या ऊस लावतो ना आपण त्याला कणस येतं. काय कामाचं नाही. तसंच नपुसक माणसे काहीच काय नाही ना इकड आहे ना तिकड आहे. त्या ठिकाणी शेतामध्ये एक केतकीचं झाड असतं बघ ते बांधावर लावलेलं असतं. ज्ञानोबा सुंदर वय पहा. साबरी वाढलेला सरळा वर फळना आतू पोकळा हे का नाही जैसे स्तन झाले गळा कोणाच्या मेंढीच्या शेळी याची आहे का नाही. शेळीच्या गळ्याला स्तन असतात. किती दूध निघतो त्याच्यातून लिटर भर काहीच कमी नाही. तसंच महाराज ते झाड सुद्धा पोकळ असतात आणि त्याला फळ येते. ते फळही काही कामाचं नाही. तसं त्या ठिकाणी तिसरा जो वर्ग आहे अरे हा गुणातही नाही आणि अवगुणातही नाही. त्यांच्याकडे अवगुणही नसतो गुणही नसतो. आला तसा जातो आहे का नाही. एक माणूस होता त्या ठिकाणी बाबा झोपूनच राहायचा आणि त्या ठिकाणी त्याची बायको त्याला उठवायची. ओ मालक उठा ना. नाही 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 झोपू दे मला झोपू दे मला. रात्री झोपायचा दिवसा झोपायचा. ती स्वयंपाक बनवायची आणि बारीक बारीक अशी घास बनवायची आणि झोपले झोपले त्याला खाऊ घालायची. त्याच्या तोंडामध्ये घास पडला केलं की तो असा चावायचा. बरं त्याला वाटत पण उठून सुद्धा बसत नसेल. काय कामाचं विठ्ठल. त्या ठिकाणी तिसरा वर्ग आपण पाहिला. चौथा वर्ग तर असा आहे महाराज ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महाराज त्या ठिकाणी भस्मासूर किती दुर्जन महाराज. भगवान परमात्म्याने त्याला वरदान दिलं आणि देवाच्याच माथ्यावर हात ठेवायला गेला आहे का नाही. जाय म्हटले बाबा भगवंतासाठी विभूती आणण्यासाठी जात होता पण दुर्बुद्धी त्याला सुचली महाराज. अहो दुर्जनासाठी तुकोबराने एवढं मार केलेला आहे दुर्जनांवर. नंतर त्यांनाच कंटाळा आला हे का नाही. विंचवा विंचवाची नांगी किंवा क्षणोक्षणा होते चित्त दुर्जन महाराज त्या ठिकाणी एवढा त्या ठिकाणी दुर्जनासाठी तुकोबरांनी एवढा भडीमार केलेला आहे प्रमाणाचा खूप आहे आपल्याला पाहायचं नाही. दुर्योधन महाराज किती वाईट हो अतिशय वाईट. रावण किती वाईट. तसा रावण चांगलाही होता बरं का. ते माणसाला नाही महाराज का डोक्यात ध्यानावर नाही. रावण किती चांगला होता तेही सांगू शकतो पण आता आपल्याकडे वेळ नाही. शॉर्टकट मध्ये सांगतो. भगवान परमात्मा ज्यावर तुम्हाला आता ते विषयच माहित असेल कारण तुम्ही रामायणाचार्य. परमात्म्याला जेव्हा लंकेमध्ये जायचं होतं जिथे रामेश्वराचं लिंग स्थापन केलं होतं तिथे यज्ञ केला होता. कोणा प्रभू श्री रामचंद्रानं. तो यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आता या ठिकाणी आज यज्ञ झाला. पहा ओघाओघात असं कीर्तनकार पाहिजे सगळं आलं पाहिजे त्याच्या बोलण्यात. आता आपण या ठिकाणी यज्ञ केला. ह्या यज्ञासाठी जे आपण उत्कृष्ट प्रकारची त्या ठिकाणी बोलवली आहेत कोण ब्राह्मण आचार्य देव आहे का नाही. ते त्या योग्यतेचे असल्यामुळे त्यांना बोलवलं. इथे या ठिकाणी करण महाराजांची योग्यता आता तुम्ही सगळे पाहून राहिले तरी टाळ्या त्याच्यासाठी वाजवत नाही. एवढे आता नका वाजव. आता एवढे गुरुवार या ठिकाणी आणले. हे प्रत्येक ज्या ठिकाणी म्हणजे जिथला दगड तिथं ते बरोबर ते श्यामबाबांनी तुम्ही सगळ्यांनी ते केलेलं आहे. योग्य जाऊ दे आपलं चिंतन बाजूला. त्या ठिकाणी रावण किती चांगला होता. यज्ञ करण्यासाठी भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं म्हटलं हा यज्ञ तर आता रावण करू शकतो म्हटलं. कारण रावण राक्षसही होता आणि अदुगर आचार्य सुद्धा होता तो. अहो त्याने ते तांडव स्तोत्र लिहिले अजूनही आपल्याला स्पष्ट म्हणता येत नाही एवढा तो विद्वान होता. रावणानं महाराज यज्ञ करून दिला. बरं नुसता रावणच नाही आला बाबा
रावण निसता नाही आला. ज्या सीतेला आणाय जाण्यासाठी आपण सेतू टाकला, एवढ्या खटपटी केल्या भगवान प्रभू श्री रामचंद्रानं, ती सीता सुद्धा पुष्पक विमानात बसून रावण आला होता तिथे घेऊन. भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या सोबत बसवलं सीता मातेला. यज्ञ पूर्ण करून घेतलाय. बरं एवढंच नाही केलं रावणानं, यज्ञासाठी लागणारी जी सामुग्री आहे, भगवंत वनात आहेत, त्यांच्याजवळ काय आहे, वनवासी ऐका नाही, त्या ठिकाणी सर्व सामुग्री सुद्धा रावण घेऊन आलाय. आणि तो यज्ञ पूर्ण करून परत सीतामयाला पुष्पक विमानात बसून घेऊन वापस गेले. आणि मग आता तुमचा यज्ञ झालाय, आता तुम्ही या युद्धासाठी विठ्ठल. त्या ठिकाणी महाराज रावण एवढा चांगलाही होता, पण वाईट किती होता माहितीये का? एवढा चांगला असताना त्याच्याकडे वाईटपणा कोणता होता? प्रमाणात आहे महाराज. पहा त्या रावणा